8 मार्च म्हटलं की महिलांचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याबाबत उदो करणे ह्या गोष्टी आल्या. ह्या दिवसाला जगात सर्व महिलांचा सन्मान केला जातो. यात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, परिचारिकांनाही या दिवसाची आठवण असते आणि असायलाच पाहिजे. कारण स्त्री हीच जगाची उद्धारकर्ती, तीच मुलगी, तीच आई आणि तीच आजी अशा अनेक वेगवेगळ्या पैलूतून जीवन व्यतीत करीत असते. मायेचा अथांग सागर ही संकल्पना या महान स्त्री जातीला मिळाली. ह्या जागतिक महिला दिनाला सर्व महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. मात्र याच दिवशी सन्मान होण्याऐवजी आपल्या मुलांच्या पोटाची खळगी भरण्याकरिता काही महिलांनी आपल्या कामाला महत्त्व दिले आहे. महिला दिनाचा विसर पडला असेल का? तर नाही. ह्या कष्टकरी महिलांनी ह्या दिवशी सुद्धा काम आधी ही संकल्पना जोपासली आहे. अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालय शेजारी असलेल्या चहा टपरीवर आपल्या पतीसोबत मिळून चहा विकणाऱ्या या महिलेने आपले मनोगत आमच्या विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केले आहे. माझं नाव ज्योती नंदकिशोर ससाने आणि मला माझ्या मुलीसाठी बाहेर निघावं लागलं आणि मला एक वाटते की मी स्वतः जर म्हणजे हे केलं, काम व्यवसाय केला तर मला समोर माझ्या मुली शिकवायच्या आहे आणि माझ्या माणसाला साथ द्यायचं आहे. तर शहरातील केळी विकून रोजगार मिळवणारी ही महिला एवढेच नव्हे तर कष्टाचे काम करणारी, सायकल पंक्चर दुरुस्त करणारी ही महिला, चपला शिवणारी ही महिला सुद्धा याच जागतिक महिला दिनाला आमच्या विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. अशा हजारो स्त्री असेल ज्यांनी कुटुंबाची उदरनिर्वाहाकरिता जिद्दीने प्रत्येक कठीण व्यवसायात आपला जीव पणाला लावला आहे. मग अशा सर्व महिलांप्रती 8 मार्चलाच सन्मान करणे योग्य आहे का? आणि नंतर 364 दिवस याच महिलाचा सन्मान विसरून अन्याय अत्याचार करणे अशा घटनाही वाढत आहे. सर्व स्त्री जातीचा वर्षभर सन्मान करावा, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशी विदर्भ न्यूजच्या वतीने आमच्या हजारो लाखो दर्शकांना आवाहन करण्यात येत आहे. शेवटी महिलांच्या सन्मानार्थ असेही म्हणावं लागेल, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. नारी को दो इतना सन्मान की बडे हमारी देश की शान. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.